आज होता दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस. म्हटलं चला छान असं घर डेकोरेट करूया. दरवाजाला छान असं तोरण लावले आणि छान फुलांच्या माळा वगैरे लावल्यात. इकडे आरुविरूचे फटाके फोडणं चालू होतं खाली आणि मी इथे गहू ओलवले होते कारण मला लाडू बनवायचे होते. तर असं थोडंसं छान असं एंट्रान्स डेकोरेट केला आणि त्यानंतर उंबरठ्याचं लेपन केलं हळदीने. तर हळदीने उंबरठ्याचं लेपन मी अशा पद्धतीने करत असते आणि दिवाळीच्या दिवसात विशेष करून आपण उंबरठा लेपन हे केलं गेलंच पाहिजे. खूप शुभ असतं आणि निगेटिव्हिटी खूप कमी होते. त्यानंतर वसुबारसची छोटीशी मस्त रांगोळी काढली आणि उंबरठ्याचं पूजन करून घेतलं. तर या गोष्टी आपण जर नियमित जरी केल्या तर खूप चांगला आणि दिवाळीच्या दिवसात तर नक्की करायलाच पाहिजे. त्यानंतर दरवाजावर स्वस्तिक वगैरे काढून घेतलं आणि मला आज बनवायची होती चकली. सगळी कामं वगैरे आटोपली आणि नंतर मी चकलीचं पीठ भिजवून घेतलं. डो छान रेडी झाला. त्यानंतर सगळा किराणा आणला होता डीमार्टमधनं, ग्रोसरी ती सगळी अरेंज केली आणि इथे चकली बनवायला सुरुवात केली. तर छान अशी कुरकुरीत चकली इथे माझी बनवून रेडी झाली होती. त्यानंतर मग तर छोटीशी अशी वसुबारसची पूजा मांडली. त्यानंतर मी गाईची पूजा करण्यासाठी आमच्या घराजवळच गाई आहेत तिथे गेली आणि छान अशी गाईची पूजा केली. त्यानंतर घरची सुद्धा पूजा केली. चला मग माझा व्हिडिओ इथे संपते. भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.